अकोला जिल्ह्यातील खड्डे आधी बुजवा, नंतर हेल्मेट सक्ती लागू करा। अकोला जिल्ह्यात पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी 1 ऑगस्टपासून हेल्मेट सक्तीचा आदेश पारित केला। जे नागरिक वाहन चालवताना हेल्मेट वापरतील नाही, अशा नागरिकांना 1000 रुपये दंड वाहतूक पोलीस देणार आहे। 1 ऑगस्टपासून हेल्मेट सक्तीचा आदेश शहरातील व जिल्ह्यातील नागरिकांना लागू राहील, असे पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले। परंतु सार्वजनिक रस्त्यावर शासनाने कोट्यावधी रुपयाचा खर्च करून सार्वजनिक रस्ते निर्माण केले, परंतु सदर रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे काम आधी प्रशासनाने करावे आणि नंतर हेल्मेट सक्तीचा आदेश जनतेला लागू करावा। हेल्मेटचे दर 1000 ते 2000 रुपयापर्यंत आहे आणि वाहन चालवताना वाहन चालकासोबत मागे बसणाऱ्या सुद्धा व्यक्तीला हेल्मेट लागू केले असून हा निर्णय वाहन चालकांना अन्यायकारक वाटत आहे। आधीच आर्थिक अडचणीत असताना एकाच वेळेस 2 हेल्मेट घेणे नागरिकांना याचा आर्थिक भुर्दड बसणार आहे। त्यामुळे प्रशासनाने आधी रस्त्यावरचे खड्डे बुजवावे आणि नंतर हेल्मेट सक्ती लागू करावी व हेल्मेट सक्तीच्या निर्णयावर प्रशासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी देवा गावंडे यांनी जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे। यावेळी पंकज बाजोड, युवक जिल्हाध्यक्ष ऋषभ काळे, शहर सचिव धर्मा कराळे, गोपाल खाडे, श्रीकृष्ण दोरकर, देवा अडिलकर, हर्षल इंगळे, दीपमाला दोरकर, मीना लांडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। निवेदन ह्या संदर्भात होतं। मान्य जिल्हाधिकारी साहेबांना मी निवेदन यासाठी दिलं की 1 ऑगस्टपासून हेल्मेट सक्ती अकोला जिल्ह्यात लागू करणार आहेत आणि सर्वसामान्य लोक तसेच महागाईमुळे परेशान झालेले आहेत। त्यात हे हेल्मेट सक्ती अजून लोकांना परेशानी करायचं काम आहे आणि अकोल्यात एवढे गड्डे झालेले आहे। माझं म्हणणं आहे की सर्वात पहिले दर्जेदार रस्ते द्या, त्याच्यानंतर हेल्मेट सक्ती करा, कारण की लोक 20 ते 30 स्पीडनं गाड्या चालवतात, कारण की एवढे गड्डे आहे की हर जागी गड्डे असल्यामुळे एक दाबू लोक हैराण झालेले आहे। याच्यात हेल्मेटचं वजन घेऊन लोक कुठं फिरणार आहे। यासाठी आमची विनंती आहे प्रशासनाला की हेल्मेटची सक्ती हे मागं घेण्यात यावी आणि पहिले तर रस्ते बरोबर करण्यात यावे। सर्वप्रथम तर नगरपालिकेचा रस्ता बरोबर करण्यात यावा, जो नगरपालिका एकदम समोर आहे आणि तहसील जवळचा एक रस्ता आहे। पहिले तुमचे रस्ते प्रशासनाच्या कार्यालयासमोरचे रस्ते बरोबर करण्यात यावे, नंतर जनतेचा प्रश्न सोडावा आणि हे हेल्मेट सक्तीचा आम्ही हा निर्णय मागे घ्यायची विनंती करतो। आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की बा हे हेल्मेट सक्तीचा निर्णय हा मागे घेण्यात यावा आणि पहिले सर्वात प्रथम रस्ते अकोल्यातले रस्ते दुरुस्ती करण्यात यावे। मागण्या पुढे झाल्यास तर आम्ही जन आंदोलन छेडू।